गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सर्व? मस्तच असाल ना? सर्वच मस्त राहा अशी हीच मी अपेक्षा करते. सो आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आता मॉर्निंग झालेली आहे आणि आता चहा वगैरे घेतला आहे आणि आता फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून आज नागपंचमीची तयारी. आणि सर्वांच्या घरी पोळ्या असतीलच. कोणाकोणाच्या घरी पोळ्या आहेत मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज आहे नागपंचमी. तर आता आमचा म्हणजे हाफ कुक डन झाला आहे पोळ्यांचा स्वयंपाक. तर मम्मा सकाळी उठून लवकर आवरून स्वयंपाकाला घातलं होतं पोळ्यांच्या. पण नंतर कसं पूजा, परत ते वारूळ पूजायचं असतं, सगळ्या गोष्टींना लेट होतो. त्यामुळे आत्ता आम्ही पटपट स्वयंपाकावरून घेतो. आणि मी पहिल्यांदा ही एवढी मेस जे केली आहे मी रूमला ती पटकन क्लीन करून घेते आणि मग आंघोळ वगैरे करते. बेडरूम वगैरे क्लीन करून झाली आहे. आता फक्त आंघोळ बाकी आहे माझी, ती पण आता पटकन करणार. पण त्याआधी आज पंचमी आहे. सो त्यासाठी आमच्या जे घरचे नारळ आहेत ते काढायचे चालू आहे तिथं, जे की मी आणि मम्मा मिळून कायम काढतो. सो आता पटपट नारळ काढणार आम्ही आणि मग आंघोळ करणार. आता हे नारळ देवाला वगैरे लागणार आहेत त्यामुळे काढायचे आहेत, पण ऐन टायमिंगला परत घाई होते. आंघोळ वगैरे मस्त आवडलेली आहे आणि दारावर गजरे आले होते. तर आम्ही देवांना आणि मम्माला म्हणजे दोघांसाठी पण होतात म्हणून गजरे घेतलेत. वास तर खूप छान होतं, पण वास घ्यायचा नाही आहे कारण देवांसाठी आहे हे. स्वतः माझं पण सगळं आवडलं आहे. आता पटकन नाश्ता करून घेणार आणि देवपूजेची वगैरे तयारी करणार आहे. तर मम्माला गजरे देऊन सरप्राईज करूया. चला. मस्तपैकी नाश्ता झालेला आहे आणि मला एवढा जोरात भाजली कढई. ॲक्च्युली भाजी गरम केली होती आणि मला माहीत नव्हतं की आईनं भाजी गरम केली आणि मी जाऊन एकदम कढईला पकडलं. सो फार फार जोरात भाजलं मला. तर हे असं म्हणतात की याला चटणी लावल्यावर हे कमी येते. सो ते आईनं लावलं, पण फार असं झुंझुनते. तर नाश्ता वगैरे झाला आहे. तर मी सगळं आवरून आता अभ्यासाला बसणार आहे. पूजा वगैरे थोड्या वेळानंच करेल. तर चला अभ्यासाला बसू. आता रांगोळी वगैरे काढली आहे, तुम्हाला दाखवते मी कशी रांगोळी काढली. एवढी काय मला परफेक्ट जमत नाही, पण जेवढी जमते तेवढी चांगली करेल. आज नागपंचमी आहे. सो इथं मी काढलं आहे नागोबा आणि इथं काढली महादेवाची पिंडी. हे आहे त्यांचा कलश आणि पाणी. ट्राय केलं एकदम चांगलं काढायचं, पण आता मला एकदम परफेक्ट नाही जमत, पण थोडीफार तर जमते. तर कमेंट करून नक्की सांगा की मी रांगोळी कशी काढली आहे. तर आता आपण चाललो आहे महादेवाच्या महादेवाच्या झाडाला पाणी घालायला. आणि शमी आणि बेलाच्या झाडामध्ये साक्षात महादेवाचं स्थान असतं, म्हणजे हे असतं. सो तर तुम्ही रोज शमीच्या आणि बेलाच्या झाडाला पाणी घालत चला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि ज्यावेळी बेलाच्या झाडाला आणि शमीच्या झाडाला आपण हात लावून ज्यावेळी इच्छा मागतो ती नक्की पूर्ण होते. तुम्ही पण जर तुमच्या घरात शमीचं किंवा बेलाचं झाड नसेल तर आणा आणि त्याला रोज पाणी घालत चला आणि मग फरक मला सांगा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शमीचं झाड म्हणजे हे असं असतं. कोणाकोणा शमीचं झाड माहिती असेल नसेल तरी पण मी दाखवते. आमच्यात पण नव्हतं आणि फार ठिकाणी अवेलेबल पण लवकर होत नाही. सो आम्ही ज्या नर्सरीमध्ये त्या मोठ्या गेलो होतो, जो तुम्ही ब्लॉग आधी बघितला, तर तिथून आम्ही हे शमीचं झाड आणलं आहे. तर आम्हाला हे शमीचं झाड एक श्रावणामध्ये मंदिरात दान करायचं आहे आणि एक आपल्या घरात लावायचं आहे. आणि जर तुम्हाला जमलं तर तुम्हीही नक्की शमीचं झाड कुठल्याही महादेवाच्या मंदिरात दान करू शकता.
आता माझी रांगोळी वगैरे काढून झाली आहे. बघते आईला काय हेल्प करायची आहे का. तर मगाशी मी भजी वगैरे पापड भजी तळण सगळं तळून घेतलं, आईला हेल्प केली. सो आता काय करायचं असेल तर हेल्प करेन, नाहीतर अभ्यासाला बसेन. कारण वाजून गेले 10, टायमिंग होऊन गेले. सो थोडी आज सण वगैरे असल्यामुळं गडबड चालली आहे. तर मग आता हेल्प थोडी करायची तर करणार, नाहीतर अभ्यासाला बसणार. सो जसं की म्हटल्याप्रमाणे काय आज सण असल्यामुळं थोडीफार आईला वगैरे मदत करायला लागते. कामवाल्या मावशी पण लेट आलेत आज आणि पूजा वगैरे पण असते आज. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं होतं तर आईला काय काम असलं तर विचारेन, नाहीतर मग अभ्यासाला बसेन. एवढं ऊन आहे की मला कळत नाही आहे की पावसाळा चालू आहे की उन्हाळा झाला. एवढं कडक ऊन आहे. आणि दरवेळी नागपंचमी दिवशी पाऊस असतो, पण सगळं आकाश आज पूर्ण मोकळा आहे आणि एवढं ऊन लागतं आहे. फार उन्हाच्या झळा बसत आहेत. आणि आता मी देवपूजेसाठी फुले काढत आहे. तर आता आम्ही देवपूजा वगैरे करणार. मम्माचा स्वयंपाक झालेला आहे आणि नंतर आम्ही मम्माला छानपैकी साडी नेसवणार. मी बघूया जमलं तर मी पण नेसणार, नाहीतर बघू कसं काय ठरतंय. साडी नेसायचं म्हटलं सगळं मॅचिंग व्यवस्थित आधी तयारी करून घ्यायला लागते. आणि माझा दरवेळी प्लॅन हा सडनली ठरतो आहे. त्यामुळे आज काय असं फिक्स नाही आहे साडी नेसायचं. पण आत्ता मी देवासाठी पहिला फुलं काढते आहे आणि मग किती छान कळी उमलली. नवीन आम्ही जे रोप आणलं होतं त्यालाही कळी आली, एकदम छान कलर आहे, रेड. सो आता फुलं काढू आपण देवपूजेसाठी. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही कोणकोणत्या कलरची फुले लावली आहेत, मी तुम्हाला लवकर दाखवेन. तर आत्ता मी फुलं तोडायला आली आहेस तर तुम्हाला सांगते. तर हे लावलं होतं आम्ही बटन गुलाब, असा पिंकिश कलर आहे. त्यानंतर आत्ता जे तुम्हाला दाखवलं रेड कलरची कळी आली आहे ते, त्यावेळी त्याला अजून फुल नव्हतं तर ते कलर लावला आहे. पण हा एक ऑरेंज कलर लावला आहे, हा पण खूप सुंदर कलर आहे. येल्लो कलर एक लावला आहे आणि माझा सगळ्यात फेवरेट कलर आहे हा. तुम्ही बघू शकताय किती सुंदर रोज याला. तर हा एक आहे आणि येलो कलर आहे. अशी 4-5 झाडं आणलेत. कारण बाकीची पण देशी गुलाबाचं आमच्या झाडं, त्याला खूप फुलं लागतात. आणि सोनचाफा, आज काय सोनचाफा उमरलेला नाही आहे, काल उमरला होता तो आम्ही दत्त महाराजांना घातला. कारण दत्त महाराजांना सोनचाफ्याचं फूल फार प्रिय असतं. आणि माझी आई सगळ्या देवांना जे कलर लागतात तीच फुलं घालते. म्हणजे स्वामी महाराजांना गलांडा किंवा सोनचाफा, खरं स्वामी महाराजांना झेंडूचं फूल घातलं जात नाही. महालक्ष्मीला लाल फूल, महादेवाला पांढरं फूल, असं जे देवांना जे ज्या कलरची फुलं लागतात ती आम्ही सगळी घालतो. सो आता आमच्या इथं सगळं व्यवस्थित क्लीन केलं, त्यामुळे आता आम्हाला यायला जायला बरं पडतं. कारण आधी जातासुद्धा येत नव्हतं नाही. आणि हा तुम्ही कलर किती छान आहे बघू शकता. सो हे पण स्वामी महाराजांना चालतं आहे. सो हे पण फूल काढून घेतलं मी, अजून एक लागलं ते पण काढून घेऊ. सो झालं आता मी मस्त पूजेला बसणार. छानपैकी देवाची गाणी वगैरे लावणार आणि पूजेला बसणार. चला भेटू पूजे झाल्यानंतर. इथे आम्ही केलेली आहे नागोबाची पूजा. ते आम्ही कालच केली होती पण आज नाही काढत आम्ही. तर इथे सगळ्या देवींची पूजा झालेली आहे. तर आता आम्ही आरती जे मी गजरा घेतला होता तो इथे देवींना घातला. कारण आज शुक्रवार आहे त्यामुळे आम्ही हे सगळं देवींना घातलं. हे तुळजाभवानी, ही लक्ष्मी माता आणि महालक्ष्मी माता. कसं वाटली माझी पूजा कमेंट करून नक्की सांगा मला.
सो आज ज्योती मातेची पूजा करायची असते. मला माहित नाही आज करणार, मम्मानं सांगितलं होतं. तर हे आहे ज्योती मातेचा फोटो. तर आज आपण ज्योती मातेची नागपंचमी दिवशी पूजा करतो मुलांच्या बहुतेक दीर्घायुष्यासाठी, असं काहीतरी आहे. मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे, पण आज ज्योती मातेची सगळी पूजा आम्ही ते केलेली आहे. फक्त आता ज्योती मातेची पूजा राहिली, ती तेवढी करून आरती वगैरे करणार. मग काय पूजा वगैरे सगळं झालं. त्यानंतर आम्ही नागोबाला नैवेद्य दाखवणार, वारुळाची पूजा करायला जाणार. चला मग भेटू नंतर. 1:15. तर आज कधी पण आपण ज्यावेळी स्वयंपाक करतो त्यावेळी पहिला नैवेद्य आपण गाईला काढायचा असतो आणि आम्ही रोज गाईला नैवेद्य काढतो. सो आज नागपंचमी आहे, तर आज पोळीचा जो नैवेद्य आहे तो आमच्या इथं शेजारी एक गाय आहे त्याला द्यायला मी चालली आहे. आणि माझी आई जी आपण घरात जी पहिली पोळी करतो ती पहिला गाईसाठी करायची असते, मग अग्नीसाठी आणि मग पाण्यासाठी, असं असतं ते. आणि आम्ही रोज करतो. तर आज मी हा पोळीचा नैवेद्य तर मी आज गाईला देऊन येते. अभ्यास वगैरे थोडा 1 तासभर केला आहे. आता आम्ही थोड्या वेळाने जेवणार आहे. त्याच्या आधी घरावर नैवेद्य ठेवला, देवांना नैवेद्य दाखवला आहे, बाकीच्या देवांसाठी नैवेद्य काढला आणि आता गाईला पण नैवेद्य काढला होता तो देऊन येणार आहे. तर मग येऊन भेटते. बाय. राईट. तर मी मला सांगितलं होतं, पण अचानक मी नागपंचमीला साडी दरवर्षी नेसते, पण ह्यावेळी काय असा प्लॅन नव्हता नेसायचा. पण मी आज साडी नेसलेली आहे, म्हणजे अजून काही व्यवस्थित तयार झाले नाही. फायनल लुक मी थोड्या वेळात दाखवतेच तुम्हाला. आणि ही माझी मम्मा किती छान दिसते बघा. हाय सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. माझं लुक अजून झालं नाही व्यवस्थित, तर मम्मा पण आवरत आहे अजून. तर आम्ही फायनल लुक तुम्हाला थोड्याच वेळा दाखवू. पण आम्ही दोघी कशा दिसतोय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हाय, हा आमचा फायनल लुक आहे. तर मी हे गाण्यातलं वगैरे घालायचं राहिलं होतं, मम्मी त्यावेळी रेडी झाली होती. आणि आमची आत्ता ज्योती मातेची पूजा झाली आहे आणि केलेला आहे, जे की आपल्या मुलांना किंवा मुलींना करतात, आईवडील मिळण्यासाठी करतात. तर इथं आमच्या मम्मीला लागलं हळदी कुंकू, हे कायम लागतंय. सो आता आमचं झालंय आणि आम्ही आता आमच्या माझ्या मामांच्या घराजवळ ताईबाईचं आणि मासोबाचं मंदिर आहे, तिथे आम्ही नैवेद्य द्यायला जाणार आहे. तिथेच वारुळ आहे, तर तिथे वारुळाची सुद्धा पूजा करणार आहे, नागदेवतेची पूजा करणार आहे नागपंचमीची. तर असो सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज दिवसभर व्हिडिओमध्ये आम्ही नागपंचमीच्या शुभेच्छा देणार आहे तुम्हाला प्रत्येक वेळी. हॅपी नागपंचमी, हॅपी नागपंचमी. आणि आता साडी नेसली म्हटल्यावर फोटो काढणे मॅन्डेटरी आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर आम्ही आता थोडे फोटो काढणार आणि वारुळाची पूजा करायला, मग सगळं देवांना नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर येऊन आम्ही जेवणार. बाय. इथं वारुळा हळदी कुंकू, फूल, अगरबत्ती, पुरणाचा सगळं नैवेद्य, दहीभाताचा नैवेद्य घालायचा. मम्मा दूध राहिलं आपलं, आणू? आणते, थांब 5 मिनिट. तू कर पूजा, मग मी आणते. नागदेवता सगळ्यांना सुखी ठेव, कोणालाही तुला कोणाची इजा होता. आले इथं दूध राहिलं होतं. आपण जे नागाचे ते वारुळाची पूजा करतो त्याला दूध आणि ते जे लाह्या आहेत, ज्या काय ज्वारीच्या लाह्यांचा आज मान असतो, जे की आपण वारुळावर घालायचं असतात. सो मी 1 मिनिट तुम्हाला दाखवते. आता बाजारात रेडीमेड मिळतात. आधी माझी आजी घरात बनवायची लाह्या, ज्या ज्वारीच्या असायच्या त्या. सो हे ज्वारीच्या लाह्या आहेत. तर आपण आता दूध आणि ज्वारीच्या लाह्यांचा नैवेद्य नागदेवाला दाखवणार आहे. आणि आज खरं तर ह्याचाच मान असतो, दूध, साखर घालायची नाही. आणि आता हल्ली कोण एवढं वारूळ वगैरे असं बघायला भेटत नाही. जिकडं असं एकदम माळरान आहे, एकदम असं तिकडेच वारूळ असतात. आमच्या इथे आधी होतं, एक ब्राह्मण आहेत त्यांच्या घरी, पण वापस आता त्यांनीसुद्धा काढलं आहे आणि आता त्यांनी सगळं ते मुजवलं आहे. पण लोक तिथं जाऊन पूजा करतात. आधी वारूळ होतं त्यासाठी, पण आता आम्ही लाह्यांचं हे करतो.
आत्ता साडी वगैरे काढली, जेवण वगैरे झालं. फार कंटाळला असतं तर आमचं जेवण वगैरे सगळं आवरलं आहे आणि साडी पण नेसत तुम्ही बघितलं आहे. मला कमेंट करून नक्की सांगा की मी कशी दिसत होते आणि माझी आईसुद्धा कशी दिसत होती, नक्की सांगा. सो आता काहीच अंगात त्राणच नाही आहे काय करण्याचा. सो आता थोडा वेळ 1 तास झोप घेणार, मग परत वापस रोजचं इव्हिनिंगचं रुटीन. तर चला मस्त एक अर्धा पाऊण तास झोप काढू, परत आपण इव्हिनिंगला भेटू. बाय. सो आत्ता वाजलेत 11:30 आणि दुपारी झोपून उठल्यानंतर मला व्लॉग बनवता झाला नाही आहे आणि मी हळू बोलते आहे कारण बाकीचे घरातले झोपलेत आणि नंतर व्लॉग बनवता झाला नाही कारण थोडीफार कामं पण होती, मी बाहेर पण गेले होते. सो आज नागपंचमी आम्ही अशी साजरी केली. तर तुम्हाला आमचा साडीचा लूक कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये भरपूर जणांना शेअर करा आणि प्लीज प्लीज तुम्ही व्हिडिओ बघता तर प्लीज सबस्क्राईब करा. मला व्हिडिओ करायला अजून सपोर्ट मिळेल. बाय, गुड नाईट, टेक केअर.